5 जुलैला विजयोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मराठी जनांना आवाहन केलंय। ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्र लिहून आनंद आणि जल्लोष साजरा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। राज्यभरात शनिवारपासून जल्लोषाला सुरुवात झाली आहे। मनसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक फटाके फोडत झेंडे फडकवत आनंद व्यक्त करतायत। त्याचं कारणही तसंच होतं। राज्य सरकार त्रिभाषा धोरणासाठी आग्रही होतं, मात्र पहिले ते चौथी पर्यंत हिंदी भाषा नको अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी घेतली। त्यांना मोठ्या प्रमाणात मराठी जनांचं समर्थन मिळत होतं। अखेर राज्य सरकारनं राज्यातली राजकीय स्थिती पाहून त्रिभाषा धोरणाचे जियाद रद्द केले। राज्य सरकारनं माघार घेतल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी विजयोत्सवासाठी मराठी जनांना संयुक्त पत्र लिहिलंय। संयुक्त पत्रात काय लिहिलंय एक नजर टाकूया। आवाज मराठीचा, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो। त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या जल्लोषात, गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे। जल्लोषासाठी मोठ्या संख्येनं मराठी जन येतील असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। त्याचा अर्थ त्या एकीकरणाचा आहे की परवांच्या मराठी जो मनाचा, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा जी जबरदस्तीने हिंदी लादली जात होती, त्याच्या विरोधात जी काही मराठी माणसांनी भूमिका घेतली त्याचा विजयोत्सव आहे। जो मराठी माणसांसाठी, मराठी माणसांचा जो विजय झालेला आहे त्याचा जल्लोष किंवा आनंदोत्सव साजरा करण्याचा क्षण आहे। युती आघाडीच्या बाबतीत दोन बंधू एकत्र येऊन ठरवतील, योग्य वेळेला ठरवतील आणि योग्य निर्णय घेतील। ठाकरे बंधूंनी जल्लोषासाठी वरळीतल्या NSCI डोमची निवड केली। ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष विजयाचा जल्लोष साजरा करण्याची तयारी करतायत, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर तोफ टाकली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू राजकारण करत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। राज्य सरकारनं पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय रद्द केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला विजय साजरा करण्याची संधी मिळाली। या निमित्तानं संयुक्त पत्र लिहून ठाकरे बंधूंनी एकत्र असल्याचा संदेश दिला। आता ठाकरे बंधूंच्या आवाहनाला मराठी जन कसा प्रतिसाद देतात हे येत्या 5 जुलैला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।